हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज 31 डिसेंबर 2025 मधला शेवटचा दिवस, तसाच आपला शेवटचा व्हिडिओ 2025 मधला. आता बरेच जणांनी ना बाहेरचा प्लॅन केलेलाच असतो, पण जे घरी आहेत त्यांच्यासाठी खास अगदी रेस्टॉरंट स्टाईल स्टार्टरची रेसिपी करणार आहोत. ती आहे चिली पनीर. अगदी झटपट होणारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फार टेस्टी लागते बरं का ही डिश. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये नवीन व्हिडिओज सहित. थँक्यू. 3, 2, 1. चिली पनीर करण्यासाठी आपण आहे ना पावशेर म्हणजे 250 ग्रॅम आपण फ्रेश पनीर घेतलंय. आता त्याचे आपण आहे ना चौकोनी तुकडे करून घेऊया. हे अशा पद्धतीने मीडियम साईजचे आपण आहे ना तुकडे करून घेतलेले आहेत. आपण हे पनीर जे आहे ते बाउलमध्ये काढले, आपल्याला मॅरिनेट करायचे. त्यात आता काही आहे ना सुके मसाले टाकूयात. इथे आपण आहे ना ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच आहे ना काळी मिरी पावडर टाकली 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा कॉर्नफ्लोअर. आता हे सगळं ना हलक्या हाताने मिक्स करूयात. काय होतं माहिती का की जोरात असं मिक्स केलं किंवा फार हार्ड मिक्स केलं ना तर पनीर ना तुटू शकतं. आपण सगळं मिक्स करून घेतलंय. आता एक 10 ते 15 मिनिटं आपण आहे ना हे मॅरिनेट करून आपण बाजूला ठेवूयात. पनीर मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. ते ना डाईस चिरून घ्यायचे. म्हणजे कसे माहितीये का की थोडेसे असे मोठे चिरायचे, म्हणजे इकडे एक कट आणि इकडे एक कट असं मारला ना की अशा सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या बाकीच्या कांद्यांच्या सुद्धा. दोन्ही कांदे चिरून घेतलेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये ट्रान्सफर करूयात. इथे आपण आहे ना 2 ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत. त्याचे सुद्धा ना असे मोठे तुकडे करायचे, जसे मी तुम्हाला दाखवते तशा पद्धतीने असे तुकडे करून घ्यायचे. ढोबळी मिरची पण आपण जाडसर चिरून घेतली आहे. आता प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया. इथे आपल्याला सॉसेस मिक्स करायचे, त्यासाठी एक बाउल घेतलाय. पहिला आपण आहे ना चिली सॉस घेत आहोत. तुम्हाला जेवढं झणझणीत पाहिजे तेवढं. आता मी इथे 1 ते 1.5 चमचा चिली सॉस घेतलाय. 1 चमचा सोया सॉस. सोया सॉस आहे ना जास्त घ्यायचा नाही, कारण ना थोडासा कडवट असतो तो. यात आता 1 ते 1.5 चमचा आहे ना रेग्युलर आपला टोमॅटो केचप असतो ना तो घ्यायचा. आणि हे जे सॉसेस आहेत ते इकडेच मिक्स करायचे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की रेसिपी करताना आहे ना सॉसेस आपण त्यात डायरेक्ट टाकले ना कधी कधी जास्त पडू शकतात, नीट मिक्स होत नाही. म्हणून आपण आहे ना हे मिक्सचर तयार करून घेतलेलं आहे इथे. आता आपल्याला पनीर सॉटे करायचंय. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता काय करूयात, आपण जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते ह्याच्यात टाकूया. आता आपण आहे ना असं टॉस करूयात ह्याच्यात. मीडियम गॅसवर आहे ना आपण हे जे पनीर आहे ते थोडं रोस्ट करूयात. फक्त एक काळजी घ्यायची की अजिबात त्याचा रंग बदलायचा नाही. हलक्या हाताने फक्त मधून मधून थोडंसं असं मिक्स करायचं किंवा वर खाली करायचं. 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि पनीर आपण टॉस करून रोस्ट केलंय. हे बघा, कलर पण थोडासा चेंज झालेला आहे, पण काळा पडलेला नाहीये. आता हे जे रोस्ट केलेलं पनीर आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण. पनीर काढून घेतलं ना की याच पॅनमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा आपण बटर टाकून मेल्ट करून घेऊ. आता याच बटरमध्ये आपण आहे ना एक 4 ते 5 आहे ना लसणाच्या पाकळ्या फाईन चॉप करून घेतलेल्या आहेत, त्या हलक्या रोस्ट करूयात. लसूण आपण आहे ना फ्राय करताना 2 आपण आहे ना अख्ख्या सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या. त्या पण आपण आहे ना थोड्या रोस्ट करून घेऊया. लसूण जो आहे ना तो थोडासा रंग चेंज झालेला आहे. आता आपण आहे ना ढोबळी मिरची आणि कांदा चिरून घेतला होता तो ह्याच्यात आपण आहे ना सॉटे करायचा. पण सॉटे करताना लक्षात ठेवायचं की शिजवायचं नाहीये आणि ॲट द सेम टाइम अगदी 70 ते 80% आपण आहे ना रोस्ट करायचा, कारण आपल्याला तो जो क्रंचीनेस जो आहे तो हवा आहे ह्याच्यात. या भाज्या ज्या आहेत ना त्या हाय फ्लेमवर आपल्याला रोस्ट करायच्या आहेत. 1-2 मिनिटं आपण आहे ना हाय फ्लेमवर मस्तपैकी रोस्ट केलंय आणि तुम्ही बघू शकता की कलर छान तसाच राहिलाय, फक्त कडेने ना छान रोस्ट झालेलं आहे.
यात ना अगदी थोडंसं मीठ घालूयात, कारण सॉस आपण एकत्र केले त्यात पण मीठ आहे आणि शिवाय आपण पनीर मॅरिनेट केले त्यात सुद्धा मीठ टाकलेलं आहे. आपण हे सगळे सॉस मिक्स करून घेतले ते सगळे ओतून घेऊयात त्याच्यात. त्यात आपण आहे ना जे पनीर रोस्ट केलं होतं ना ते घालून घेऊया. इथे आपण एका बाउलमध्ये काय केलं माहिती आहे, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. छानपैकी मिक्स करायचं कारण ते सेटल होतं. आणि हे जे पाणी आहे, हे स्लरी आहे ती ह्याच्यावर टाकून घेऊया. आता आपण हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया. बरं, आता ही जी हे जे स्टार्टर आहे ते आपण ना सेमी लिक्विड करणार आहे, म्हणजे फारही पातळ नाही आणि फारही ड्राय नाही. पण तुम्हाला जर लिक्विड हवे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पाणी ॲड केलं तरीही चालू शकतं. आता सगळं छानपैकी हाय फ्लेमवर मिक्स करूया. आपण जस्ट आहे ना मिक्सर टाकलं त्यामुळे थोडंसं लिक्विड आहे. अगदी 1 मिनिट आपण आहे ना फक्त हे फ्राय करून घेऊया. येस, मस्तपैकी आपलं मिळून आलेलं आहे. तर अशा पद्धतीने चिली पनीर आहे ना झालेलं आहे. आपण गॅस बंद करून गरमागरम सर्व करूया. फ्रेंड्स, रेस्टॉरंट स्टाईल मस्त असं एकदम यम्मी आणि स्पायसी चिली पनीर तयार आहे आणि आपण ते गरमागरम इथे सर्व करून घेतलंय.